मत्वा बालप्रबुद्धये विरच्यते मितस्पष्ट संदर्भ न्यायदीपिका। काय सांगितलं आचार्यांनी? अभिनव धर्मभूषण यती आचार्यांनी सांगितलं की बाल जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी मी ही न्यायदीपिका रचतो. मग बाल म्हणजे कोण? तर जे ज्ञानाने बाल आहेत असे ते मतिकृत बाल, न की कालकृत किंवा कायकृत बाल नाही. तर म्हणून सांगतायत काय की जे मतिकृत बाल आहेत अशा त्या जीवांसाठी मी न्यायदीपिकेची रचना करतो. पान नंबर 8 आहे. शंकाच्या वरचं झालं होतं ना ते वाक्य. एक 6वी 7वी लाईन आहे, 8वी लाईन आहे, पान नंबर 8 आहे. काय वाचलं होतं वरती वाक्य आपण? न्याय ग्रंथों में भरा हुआ अध्यात्म देखने के लिए हमारी दृष्टि ही अध्यात्म पूर्ण होनी चाहिए. यहाँ तो सैंपल नमूना रूप से कुछ ही बातों का निर्देश किया है. म्हणजे कुठलाही ग्रंथ सांगितलं ना वाचायचं आहे शिकायचं आहे तर त्याच्यासाठी अध्यात्मपूर्ण दृष्टी असेल तर सगळ्यामधून आपल्याला प्रयोजन साधता येतं. यहाँ तो सॅम्पल नमुना रूप से कुछ ही बातों का निर्देश किया गया है. सगळं तर सांगणं शक्य नाही आहे पण जेवढं शक्य आहे तेवढं महाराजजींनी पण खुलासा करून सांगितलं आहे. शंका वाचा. अन्य न्याय ग्रंथ उपलब्ध होने पर भी न्याय दीपिका की रचना क्यों हो गई? म्हणजे अनेक न्याय ग्रंथ आहेत ना, जसं परीक्षामुख सूत्र, प्रमाण हे काय तुमचं प्रमेरत्नमाला किंवा आप्तमीमांसा, अष्टसहस्री, हे सगळे न्यायाचे ग्रंथ आहेत. मग इतके असताना कशाला न्यायदीपिकेची रचना केली? समाधान. पूर्व में रचे गए राजवार्तिक, श्लोकवार्तिक आदि न्याय ग्रंथ उपलब्ध है, तो भी वे ग्रंथ विस्तृत है या गहन गंभीर है. उसमें अल्पबुद्धि वालों का प्रवेश होने के लिए न्याय दीपिका रची गई है. अल्पबुद्धि वाले जीवों के लिए वस्तु व्यवस्था का निर्णय वस्तुनिष्ठ ढंग से होवे और अतीन्द्रिय आनंद की प्राप्ति अनुभूति सहजता से करके सम्यक दर्शन प्राप्त होवे. इस पवित्र भावना से आप्लावित धर्मभूषण यति द्वारा विकल्प की भूमिका में यह ग्रंथ रचना सहज ही हो गई. म्हणजे राजवार्तिक, श्लोकवार्तिक ते आहेत ते टीका ग्रंथ आहेत आणि ते क्लिष्ट वाटतील किंवा विस्तृत आहेत. मग ते अल्पबुद्धीवाल्यांना समजण्यासाठी जड पडेल म्हणून अजून सोप्या भाषेमध्ये समजून देण्यासाठी म्हणून इथं न्यायदीपिकेची रचना केली गेली. प्रस्तावनेमध्ये पान नंबर 8 आहे. कोणाला पुस्तक असेल तर समोर ठेवा. पान नंबर 8 वर पहिले एक 10-12 लाईन झाल्यावर तिथं चालू आहे. मग सांगतायत काय, अल्पबुद्धीवाल्या जीवांसाठी वस्तुव्यवस्थेचा निर्णय कसं करायला पाहिजे. मग त्यासाठी सगळी वस्तुव्यवस्था आणि त्याच्यातून प्रयोजन काढता आलं पाहिजे, जे अतींद्रिय आनंद, अनुभूतीची कला, सम्यक दर्शन, ह्याची प्राप्ती कशी होईल हे सगळी वस्तुव्यवस्था समजून त्यातून आपलं प्रयोजन सिद्ध कसं करता येईल ह्याच्यासाठी म्हणून अभिनव धर्मभूषण यतीद्वारा या ग्रंथाची रचना केली गेली. काय म्हटलं होतं? कुठल्या 2 भाषा? कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? आगम भाषा. आगम भाषा म्हणजे निरीक्षण पद्धती आणि अध्यात्म भाषा म्हणजे परीक्षण पद्धती. म्हणजे त्याच्यातून आपल्याला काय सिद्ध करायचंय ते काढता आलं तर ते अध्यात्म झालं. शंका. आप्लावितचा अर्थ काय घेतला? आप्लावित भरभरून असं किंवा काय म्हणायचं, त्याच्याने ओतप्रोत काय अजून किंवा असं भिजलेला म्हणा, शब्दशः काय बघावं लागेल. पवित्र भावनेने प्रेरित झालेला असं एक टाईप. आप्लावित म्हणजे नाही काय आता शब्दशः त्याला काय म्हणायचं? ठीक आहे, आलं लक्षात. ओथंबलेला वगैरे भिजलेला पूर्ण. मग
मंगलाचरण में प्रयुक्त बाला नाम प्रभुतये का अभिप्राय स्पष्ट करो। यहाँ बाल शब्द से मतिकृत बालत्व यानी क्षयोक्षम पर्याय अभिप्रेत है। काय झालं? प्रेत है, न कि शरीरकृत या उमरकृत, न कि शरीर। आवाज कट होतोय तुमचा। मतिकृत बालत्व यानी क्षयोक्षम पर्याय अभिप्रेत है, न कि शरीरकृत या उमरकृत बालत्व। बाल यानी अल्पबुद्धि वाले जनों को, जन यानी उत्पन्न होने वाली पर्याय को, मस्त घेतलं बरं का, ज्ञान कराने के लिए न्याय दीपिका की रचना की गई है। इतर जनांना प्रबुद्ध करण्यासाठी हे म्हणलं तर स्थूल झालं, पण आपली पर्याय जी की अजून आपल्या आत्म्याला जाणलेली नाही आहे ती पर्याय सुद्धा बाल आहे। म्हणूनच म्हटलं मतिकृत बाल। ज्या ज्ञानाने आजपर्यंत अजून ज्ञानाचा निर्णय केला नाही आहे ती सगळं ज्ञान बाल झालं। म्हणून सांगतात की जे कोणी मतिकृत बाल आहेत, अल्पबुद्धीवाले जन म्हणजे अल्पबुद्धी किंवा काय म्हणायचं त्या ज्ञानाचा क्षयोक्षम आजपर्यंत मी कधी स्वतःसाठी केला नाही आहे, ती ज्ञान पर्याय त्याला म्हणलं बाल। मग त्या बाल पर्यायाला त्या ज्ञानाला प्रबुद्ध करण्यासाठी म्हणून ही रचना केली गेली। शंका। प्रमाण नये रतिगमः, यह सूत्र विषय की अपेक्षा से है या साधन की अपेक्षा से है या फल की अपेक्षा से है, सकारण स्पष्टीकरण कीजिए। तुम्ही सांगा बघू। समाधान। थांबा, तुम्ही सांगा की काय सांगितलं? प्रमाण नये रधिगमः हे सूत्र विषय आहे, साधन आहे का फळ आहे? साधन नाही, साधन आहे। विषय म्हणजे काय? साधन। हां, जसं हे दाखवलं होतं ना आपण चार्ट, काय केलं होतं ह्याच्यामध्ये प्रमाण नाही कुठे आहे हो? प्रमाण कुठे आहे, नय कुठे आहे आणि विषय कुठे आहे, साधन कुठे आहे, फळ कुठे आहे? हे विषय आहे, हे साधन आहे म्हणजे आणि हे फळ आहे। मग त्यामुळं या विषयाला जाणण्यासाठी जी काही ज्ञान पर्याय घेतली जाणार त्याला म्हणायचं प्रमाण तर असेल किंवा नय तरी असेल। मग प्रमाण किंवा नय या ज्ञान पर्यायाच्या द्वारे साधनाच्या द्वारे विषयाला प्रकाशित केलं असताना फळाची प्राप्ती होते। मग प्रमाण नय हे साधन आहे आणि विषय त्याच्याद्वारे केला गेला कुठला? निजध्रुव शुद्धात्मा। इथे लिहिले ना, साधन प्रामाण्यसहित प्रत्यक्ष ज्ञान। जेव्हा अनुभूतीचे पर्याय प्रगट होणार त्यावेळेस इथं प्रमाण साधन आहे आणि अभेदवृत्ती निश्चयाचा विषय आहे। मग या प्रमाण साधनाने मतिश्रुत किंवा केवल ज्ञान अतिंद्रिय प्रत्यक्ष ज्ञानाच्या द्वारे जेव्हा शुद्धात्मा प्रकाशित केला गेला तेव्हा पर्यायामध्ये फळाची प्राप्ती काय झाली? सम्यक दर्शन, अतिंद्रिय आनंद, समता। त्यामुळं प्रमाण नाही हे विषय नाही आहेत, साधन आहेत। आता एक विवक्षा अशी सांगते, म्हणजे आता तुम्ही सगळे काय म्हणायचं परिचित आहेत म्हणून बरं का, तुम्ही आता कोणाचा विषय शिकताय? म्हणजे काय शिकताय तुम्ही आता? न्यायदीपिका नव्हे, तुम्ही आता शिकताय प्रमाण नय। मग आता मला सांगा विषय काय? प्रमाण नाही। हां, आता इथं विषय झाला बरं का। हा विषय म्हणजे ज्याचं तुम्हाला जाणीव करायचं आहे, ज्याचा अभ्यास करायचा आहे ते प्रमाण नाही हे विषय झाला। आणि साधन काय झालं? ज्ञान। साधन पण काय असणार आता? नाही, साधन काय असणार? ज्ञान पर्यायच आहे। ती पण कुठली असेल? तुम्ही जर अनुभव करताय म्हणजे एक त्या काय म्हणायचं गाढत्व रूपाने अनुभव करताय किंवा विश्लेषण रूपाने करतोय म्हटल्यावर आता इथं नय साधन झालं। वचन रूपाने किंवा खंडित रूपाने त्याचं सगळं विश्लेषण करून भेद करून आपण जाणतोय म्हटल्यावर नय साधनाच्या द्वारे प्रमाण नय या विषयाला आपण जाणतोय। त्यावेळेस फळ काय प्राप्त झालं? त्याच्याविषयीचं अज्ञान दूर झालं, ज्ञानाची प्राप्ती झाली। जे काय याच्याविषयी असणारं अज्ञान होतं त्याचा नाश झाला। पण इतर वेळेस कसं लावतो आपण? ज्यावेळेस शुद्धात्मा विषय घेतला तर त्याला जाणणार कशाने?
जर इथं नयाने जाणलं, सांगा इथं काय फळ आहे? निजध्रुव आत्म्याचं काय म्हणायचं तुम्हाला? थांबा. जेव्हा आत्म्याचं अजून मला थांब काय म्हणाले? जेव्हा अजून मला आत्म्याचं स्वरूप माहीत नाही आहे, कोणी अज्ञानी जीव आहे, आज प्रवेश करतोय धर्मामध्ये, त्याला आपल्याला आत्म्याचं स्वभाव सांगायचं आहे, स्वरूप सांगायचं आहे, तर त्याला तुम्हाला डिस्क्रिप्शन करून सांगावं लागेल. आणि तो ते ऐकतोय, जल्प करतोय, समजून घेतोय, तोपर्यंत नय साधनामध्ये आहे. नयाने जेव्हा शुद्धात्मा जाणतो त्यावेळेस तिथं फळ काय मिळणार? हां बरोबर. म्हणजे काय म्हणायचंय? शुद्धोपयोग नाही प्रकट झाला तिथं, कारण अजून भेद रूपाने अनुभव करतोय तोपर्यंत तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती नाही. अजून तुम्ही शब्द रूपाने, जल्प रूपाने तिथं चिंतन चाललंय किंवा शास्त्राच्या द्वारे वगैरे आपण ज्ञान करून घेतोय. त्यामुळे तिथं सांगितलं की जेव्हा नय साधनाच्या द्वारे आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न करणार त्यावेळेस तिथे सुद्धा फक्त इथं सविकल्प ज्ञान होणार त्याच्याविषयीचं, पण अजून तिथं त्याचा अनुभव नाही आहे. त्यामुळं मिथ्या दर्शनच आहे किंवा अजून विषमता आहे परिणामामध्ये. जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत समता नाही, तोपर्यंत सम्यक दर्शन नाही. मग आता इथं सांगितलं कसं? आता आपण बॅटरीच्या चार्टमध्ये पाहिलं ते शुद्धात्मा म्हणजे अभेदवृत्तीचा विषय घेतला. घ्या तुम्हाला हे आणि समजून घेण्यासाठी घ्या. आणि प्रत्यक्ष प्रमाणसहित ज्ञान पर्याय असेल तर त्याचं फळ काय मिळणार हो? समता, सम्यक दर्शन, अतिंद्रिय आनंद, वितरागता, हे सगळं त्याचं फळ असणार. इथं निर्विकल्प म्हणायचं नाही का? निर्विकल्प म्हणा, चालतंय. इथं शुभ भाव म्हणलं, शुभ भाव म्हणा. आता कुठल्या गुणाच्या अपेक्षेने आपण फळ लावतो त्याच्या अपेक्षेने लावायचं. शुभ भाव हे कुठल्या गुणाचं, शुभोपयोग हे कुठल्या गुणाची पर्याय? सविकल्प, निर्विकल्प ही कुठल्या गुणाची पर्याय? घेतलं होतं चारित्रच ना? कुठली? चारित्र गुणाची कुठली पर्याय? चारित्र गुणाची विभाग नाही, म्हणजे शब्द कसे वापरलेत हे सांगायला लागले मी. न्यायाच्या भाषेमध्ये तुम्ही एक जीव आहे, मिथ्यादृष्टी आहे, त्याचे श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्याचं परिणमन सांगायचंय तुम्हाला. तर श्रद्धेमध्ये सांगितलं जाणार मिथ्यादर्शन. थोडंसं शब्द परिचित करून घेण्यासाठी बरं का. श्रद्धेचं परिणमन, ज्ञानाचं परिणमन आणि चारित्र्याचं परिणमन कसं असणार? मिथ्यादृष्टी जीवामध्ये मिथ्यादर्शन. दिसतंय का बोर्डवरचं? मिथ्यादर्शन आणि सम्यक दर्शन ज्ञानीमध्ये समजून घ्या. आता तुम्ही काय पूर्ण भीत बसत नाही. सम्यक दृष्टी जीव आहे तर त्याच्यामध्ये श्रद्धा गुणाचं परिणमन, सम्यक दर्शन, आणि मिथ्यादृष्टी जीवामध्ये मिथ्यादर्शन. जिथं शब्द येणार ना तिथे ती कुठल्या गुणाची पर्याय हे समजायला पाहिजे. म्हणून ज्ञानाचं परिणमन काय असणार मिथ्यादृष्टीमध्ये? सम्यक ज्ञान. नाही, मिथ्यादृष्टीमध्ये मामा. इथं सम्यक ज्ञान किंवा मिथ्या ज्ञान असं नाही घेतलं. ज्ञानाचं परिणमन घेतलं. सविकल्प किंवा निर्विकल्प या भाषेमध्ये ज्ञानाला सांगितलं जातं. त्यामुळं जो सम्यक मिथ्यादृष्टी आहे ती नियमाने सविकल्प अवस्थेतच असणार, त्याला निर्विकल्प दशाच नाही. मग हा निर्विकल्प पण असेल आणि सविकल्प पण असेल. आणि चारित्र्याचं परिणमन म्हणजे सांग काय लिहायचं? चारित्र्याच्या चारित्र नाही, ठीक आहे, ते एक विवक्षा येते. पण आता इथे चार्ट जे घेतलेत ना महाराजांनी त्याच्यामध्ये हे शब्द स्पेसिफिक वापरलेत. त्याच्यासाठी म्हणून सांगते की ते जे पर्याय दाखवली ती कुठल्या गुणाची हे समजायला पाहिजे. मग उपयोग म्हणतो ना, उपयोग ही चारित्र्याची पर्याय सांगितली जाते. मग इथं अशुभोपयोग किंवा शुभोपयोग, आणि इकडं शुद्धोपयोग. आता मुख्य त्याच्या अपेक्षेने बरं का, बाकीचं तरी तर आहेतच की
शुभोपयोग, शुद्धोपयोग, अशुभोपयोग पण आहे. पण आता एक मुख्यतेच्या अपेक्षेने सांगतोय की जो सम्यक दृष्टी जीव आहे त्याच्या ठिकाणी शुद्धोपयोग असणार आणि ह्याच्या ठिकाणी अशुद्धोपयोग म्हणा. जाऊ दे, एकच करू आपण. म्हणजे अशुद्धोपयोगमध्ये दोन्ही पण येणार, अशुभोपयोग पण आणि शुभोपयोग पण. फक्त पर्याय परिचित करून देण्यासाठी मी उदाहरण सांगतेय, बाकीचे पण उपयोग तिथं असणार. समजले का? चार्ट आहेत त्याचे, आपण केवढं पुढं जातो तसं बघू घेताना. सम्यक दर्शनच्या खाली काय लिहिले? सविकल्पच्या समोर निर्विकल्प किंवा सविकल्प दोन्ही पण असणार. आता इथं निर्विकल्पच घ्या पाहिजे तर, कारण इथं शुद्धोपयोग दाखवताय तुम्ही. तर म्हणजे सम्यक दृष्टी जीव निर्विकल्प पण असेल, सविकल्प पण असेल, पण मिथ्या दृष्टीकर निर्विकल्पता नाहीच, सविकल्पच आहे त्याची अवस्था. त्यामुळे त्याच्या कंपॅरेटिव्ह इथं निर्विकल्प. मग प्रश्न विचारले त्यांनी की प्रमाण नये रधिगम हे जे सूत्र आहे कशाचं? तत्वार्थ सूत्राचं 6वं सूत्र आहे. मग ह्याच्यासाठी जितूबाईंनी एका कॅसेटमध्ये, इवन आळंदकरांनी सुद्धा एका कॅसेटमध्ये सांगितले, माझ्याकडे आहे ती कॅसेट, की 6व्या सूत्रापर्यंतची भूमिका सगळी समजून घेतली की का या ग्रंथाची रचना झाली, का म्हणून असा शंका आली त्या शंका करायला की मोक्ष म्हणजे काय, मोक्ष मार्ग म्हणजे काय. मग त्यासाठी पहिल्या 5 सूत्रांची सगळी भूमिका समजून घेऊन मग या सूत्रामध्ये प्रवेश करायचा. त्याच्यासाठी ते कॅसेट दोन्ही ऐका. प्रमाण नये रधिगमः या सूत्रामध्ये विषयाची चर्चा आहे, साधनाची आहे की फळाची आहे? मग आता इथं विषय, साधन आणि फळ. जेव्हा आपण न्याय शिकायला बसलोय किंवा सम्यक दर्शन प्राप्त करायला बसलोय तर प्रमाण नये हे कोण आहे? विषय, साधन आहे का फळ आहे? साधनाची चर्चा आहे. वाचा. समाधान. प्रमाण नये रधिगमः यह सूत्र साधन करण की अपेक्षा से है, क्योंकि प्रमाण नये ही यह तृतीयांत पद करणवाची है. प्रमाण और नय के द्वारा जीवादि तत्व जाने जाते हैं. म्हणजे सूत्रामध्ये आहे ना, प्रमाण नयैहि अधिगमः, र का झाला विसर्ग आणि अचा र झाला, त्यामुळं प्रमाण नयैहि ही तृतीय आहे. प्रमाण नयाच्या द्वारे काय होतो? अधिगम म्हणजे बोध होतो, तत्वाचा, द्रव्याचा, वस्तू स्वभावाचा. मग प्रमाण नयाच्या द्वारे असं म्हणताना तृतीया विभक्ती आहे आणि तृतीय आहे करण साधनाचं वाचक असतं, त्यामुळे तिथं हे साधन आहे हे सांगायला. शंका. सीमा भाभी वाचा. 3 प्रकार के प्रकरण की प्रवृत्ति कहकर उसका जीवन में क्या लाभ है? समाधान. उद्देश्य. विवेचनीय वस्तु के केवल नामोल्लेख करने को उद्देश कहते हैं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे न्यायदीपिकेमध्ये काय? तुम्हाला कुठलीही गोष्ट शिकायची, वस्तूचं स्वरूप जाणायचं, तर त्यासाठी या 3 गोष्टींना समजून घ्यायला पाहिजे. कुठले कुठले? उद्देश, लक्षण, निर्देश आणि परीक्षा. इवन तुम्ही आता संसारामध्ये सुद्धा कुठलीही गोष्ट खरेदी करायची भैया किंवा काय त्याचं परीक्षा करायची, तर तुम्ही हे सगळं करता. जसं म्हटलं ना, एकदम स्थूल उदाहरण काय, तुम्हाला भाजी आणायला सांगितली तर त्याचं जे घ्यायची आहे वस्तू त्याचा उद्देश, लक्षण आणि परीक्षा माहिती असेल तरच भाजी आणू शकणार. नाहीतर आम्हा पण सांगतात दोडका आणायला सांगितलं तर काकडी आणली किंवा लिंबू आणायला सांगितलं तर मोसंबी आणली. म्हणजे त्याचं लक्षण माहीत नाही आहे, परीक्षा माहीत नाही आहे, तर डिफरन्स काढू शकणार नाही. म्हणून सगळ्या ठिकाणी आपण वापरतो हे, पण याला हे म्हणतात एवढं शास्त्रामध्ये शिकायचं आहे. तर उद्देश म्हणजे काय? विवेचनीय वस्तूचं नामोल्लेख करणे. जसं आता तुम्ही न्यायदीपिका शिकताय तर उद्देश काय आहे? न्यायदीपिका म्हणजे ह्याचं ज्ञान करून घेणे हा उद्देश आहे. लक्षण, निर्देश. परस्पर व्यतिकरे सती येन अन्यत्वम लक्षते तत् लक्षणम. परस्पर मिसळलेले असताना ज्याच्याद्वारे अन्यत्व लक्षित केलं जातं त्याला म्हणलं लक्षण. जसं म्हणलं सगळे भाज्या एकत्र आणलेत तुम्ही, काय काय त्याच्यामध्ये गवारी, मुळ्या शेंगा, घेवडा सगळे एकत्र आहे,
त्याला कसं वेगळं करू शकणार? ज्याला लक्षण माहीत नाही तो वेगळं करू शकणार नाही. म्हणून परस्पर मिसळलेल्या वस्तूमधून ज्या चिन्हाच्या द्वारे तुम्ही त्याला वेगळं काढता, भिन्न केलं जातं, त्याला म्हणलं जातं लक्षण त्या वस्तूचं. तसं 6 द्रव्यामध्ये 6 द्रव्य एका ठिकाणी आहेत, एका प्रदेशावर आहेत. जीवाला कसं ओळखायचं? त्याचं लक्षण काय आहे? ज्ञान, दर्शन, चेतना. परस्पर राजवार्तिक अध्याय 2. माझा राजवार्तिक अध्याय 2 सूत्र 8 वार्तिक 2 में कहा है कि परस्पर मिली हुई वस्तुओं में से कोई एक वस्तु जिसके द्वारा व्यवृत्त अलग की जाती है उसे लक्षण कहते हैं. ज्या चिन्हाच्या द्वारे मिसळलेल्या वस्तूमधून ती वेगळी केली जाते त्याला त्या वस्तूचं लक्षण म्हणायचं. सांगा न्यायदीपिकेचं लक्षण काय? तुम्हाला न्यायदीपिका शिकायची आहे तर चार्या युगामध्ये त्याला भिन्न करावं लागेल ना. काय करायचं? म्हणजे द्रव्यनियोगामध्ये येणार ना हे. आणि काय म्हणायचं? द्रव्यनियोगाची शैली न्यायात्मक आहे असं म्हणलं जातं. त्यामुळे न्यायग्रंथ असं काही सेपरेट नाही घेतले आपण. 4 अनुयोगामध्ये द्रव्यानुयोगामध्येच न्यायग्रंथ गर्भित होतात. मग लक्षण काय सांगितलं? जिथं ज्ञानाची चर्चा येते, ज्ञान पर्यायातून किंवा ज्ञानाने स्वभावाला प्रकाशित केलं जातं हे दाखवलं जाणार, किंवा जिथं प्रमाणनयाची चर्चा येणार त्याला म्हणलं न्यायग्रंथ. लक्षण. पुढं परीक्षा काय? परिसंबंध अधिक इच्छा बरोबर चहु ओर से अधिक देखना. हे शब्द फक्त लिहा ओळखीचे व्हायसाठी. उद्देश म्हणजे काय, लक्षण म्हणजे काय, परीक्षा म्हणजे काय, आपल्या जेवढं हाताखालनं जाणार तेवढं. त्यांनी काय सांगितलं माहिती का? ऐकलं तर 1दा अभ्यास होतो, वाचलं तर 2दा होतो, आणि लिहिलं तर 3दा होतो. तुम्ही काय करायला हो? 1दा करायला का 2दा करायला? लिहा की मग. आपल्याला 3दा करायचं एकातच. म्हणजे उद्देश म्हणजे वस्तूचं नाममात्र कथन. कुठलीही वस्तू असेल, प्रमाणनय ह्याचा मला अभ्यास करायचा आहे तर उद्देश प्रमाणनय. लक्षण म्हणजे काय? मिसळलेल्या वस्तूतून, परस्पर मिसळलेल्या वस्तूतून ज्याच्याद्वारे ती वेगळी केली जाणार त्याला म्हटलं लक्षण. मग प्रमाणनयाचं लक्षण काय? जे जाणण्याचं साधन आहे, किंवा ज्याच्यामध्ये वस्तूला एकदेश रूपाने किंवा पूर्ण देश रूपाने जाणलं जातं त्याला म्हणायचं साधन. प्रत्यक्ष परोक्ष जाणलं जातं, किंवा जिथं प्रकृष्ट विशुद्धी अप्रकृष्ट विशुद्धी असते त्याच्याद्वारे जाणलं जातं तर त्याला म्हणलं लक्षण. आणि परीक्षा म्हणजे काय? विरोधी नाना युक्तियों की प्रबलता और दुर्बलता का निर्णय करने के लिए प्रवृत्त हुए विचार को परीक्षा कहते हैं. परी अधिक इक्ष, चोहो बाजूने इक्ष म्हणजे पाहणे त्या वस्तूला. जसं म्हणले की लिंबू आणायचे तर त्याची परीक्षा कशी करणार? म्हणजे त्याचे लक्षण माहिती असतील तर त्याला चोहो बाजूने पाहून त्याला आपण सगळ्यापासून वेगळं करू शकतो, त्याला म्हटलं परीक्षा. तसं प्रमाणनय हे याचं लक्षण जाणून घ्यायचं तर त्याला त्याची परीक्षा कशी? जे काय आपण जाणतो ते स्पष्ट आहे की अस्पष्ट आहे, जे त्याच्यात प्रकृष्ट विशुद्धी आहे की अप्रकृष्ट आहे, भेद रूपाने आहे का अभेद रूपाने जाणतोय, हे सगळं पाहिलं तर त्याच्यातून कळणार आपल्याला त्याची परीक्षा केली गेली, प्रमाणाने जाणतोय की नयाने. लिहिलं का? परीक्षा म्हणजे काय भैया? परीक्षा म्हणजे परी अधिक इक्ष. लिखो. काय लिहिलं सांगा? परी अधिक इक्ष म्हणजे चोहो बाजूने पाहणे. आणि त्यांनी एक संस्कृतमध्ये चांगलं वाक्य घेतलंय, सांगते मी. इथं त्यांनी हिंदी करून घेतलंय, खाली आलंय त्यांनी सांगितलंय
हे एक सांगितलं की विरोधी नाना युक्तियों की प्रबलता और दुर्बलता का निर्णय करने के लिए प्रवृत्त हुए विचार को परीक्षा कहते हैं. जसं ज्याचा निर्णय करायचा आहे त्याची प्रबलता आणि ते दुसरं नाही आहे हे झालं त्याची दुर्बलता. जसं मी आता म्हणले लिंबूचा निर्णय करायचा आहे तर त्या लिंबूच्या ज्ञानाविषयीची प्रबळता आणि बाकीच्या सगळ्यांची दुर्बलता, असा विचारपूर्वक जे प्रवृत्त झालेलं ज्ञान आहे त्याला म्हणलं परीक्षा. यदि ऐसा हो तो ऐसा होना चाहिए और यदि ऐसा हो तो ऐसा नहीं होना चाहिए. इस प्रकार से वह परीक्षा व्यवहारने से प्रवृत्त होती है और निश्चयने से ध्रुव स्वभाव को चहु ओर से देखना यानी जानना ही परीक्षा कही जाती है. परीक्ष चोहोबाजूने स्वभावाला जाणणे ही खरी परीक्षा आहे. आणि व्यवहारामध्ये हे सगळी लक्षणं सांगितली की तुम्हाला बाहेरच्या पदार्थाचा वन निर्णय करायचा आहे तर तिथं परीक्षा म्हणजे हे असं आहे तर असं असायला पाहिजे आणि असं आहे तर असं नसायला पाहिजे. कुठे गेलं तर 1 मिनिट बघून सांग. एकदम सोपं वाक्य आहे बरं का. पान नंबर 57 आहे संस्कृतमध्ये. एवं चेत एवं स्यात एवं चेत एवं न स्यात, याला म्हणायचं परीक्षा. काय म्हणले? एवं चेत एवं स्यात. भैया राहू देत. 57 पानावर 5वी ओळ आहे बघा. सा खलु एवं चेत एवं स्यात एवं चेत एवं न स्यात इति एवं प्रवर्तते. असं असेल तर असं आहे आणि असं असेल तर असं नाही, ह्याला म्हणायचं परीक्षा. मग तुम्ही संसारामध्ये सगळीकडे वापरता हे नाही असं नाही, पण फक्त निर्णय करायचे अशा रीतीने हे सांगितलं गेलं या ग्रंथांमध्ये. आणि वरती सांगितलं ना, विरुद्ध नानायुक्ती प्राबल्य दौर्बल्य अवधारणाय प्रवर्तमानः विचारः परीक्षा. विरुद्ध नानायुक्तींच्या प्रबळता आणि दुर्बलताद्वारे प्रवृत्त होणारा तो विचार त्याला म्हणलं परीक्षा. आता आपण परीक्षा वाचलो तिथंच आहे की त्याच पॅरेग्राफ मध्ये आहे. यदि ऐसा हो तो ऐसा होना चाहिए और यदि ऐसा हो तो ऐसा नहीं होना चाहिए. ये मुझे संस्कृत में चाहिए था, ये आपकी भाषा में, मुझे आर्य की भाषा में चाहिए था. म्हणून आता तुम्ही पण माझ्यासारखं पाठ करा. काय म्हणले? एवं चेत एवं स्यात एवं चेत एवं न स्यात. म्हणजे हे ॲक्च्युली तिन्ही पण माताजी जेव्हा शिकवत होत्या ना त्यावेळेस हे उद्देश लक्षण आणि परीक्षा याची सगळ्याची संस्कृत व्याख्या आहे एक वाक्यामध्ये. तेवढे तर शब्द आपण करू शकतो की पाठ. तुम्हाला मी सांगते आज घरचा अभ्यास. पान नंबर 56 आहे. काढा बघू. 56 पानावर लक्षणचं लक्षण दिलं आहे. त्याच्या आधी उद्देशचं लक्षण आहे. 55 पानावर उद्देश म्हणजे काय हे सांगितलं. हां इथंच आहे. 56 पानावरच पहिली ओळ आहे. विवेक्तव्य नाम मात्र कथनम उद्देशः. ज्याचं विवेचन करायचं आहे त्याचं नाममात्र कथन त्याला म्हणायचं उद्देश. त्याच्या पुढं दिलं व्यतिकीर्ण वस्तू व्यावृत्ती हेतू लक्षणम. व्यतिकीर्ण म्हणजे मिसळलेल्या वस्तूमध्ये व्यावृत्तीचं हेतू भिन्न करण्याचा जो हेतू आहे त्याला म्हणायचं लक्षण. आणि किंवा दुसरं पण दिलं त्यांनी परस्पर व्यतिकरे सती येन अन्यत्वम लक्षते तत् लक्षणम. माताजीने जेव्हा घेतलं ना एवढं परफेक्ट करून घेतलं होतं त्यामुळं ते तसं वाचा. तर सांगितलं की म्हणजे हे लक्षात ठेवा. उद्देश लक्षण आणि परीक्षाची व्याख्या. आणि परीक्षेची व्याख्या कुठं दिली? आत्ता 6व्या पॅरेग्राफमध्ये 57 पानावर. विरुद्ध नानायुक्ती प्राबल्य दौर्बल्य अवधारणाय प्रवर्तमानः विचारः परीक्षा. आणि एवं चेत एवं स्यात एवं चेत एवं न स्यात असे दोन्ही पण व्याख्या त्याच्यामध्ये सांगितले. तर हे घरचा अभ्यास तुम्हाला मला उद्या सांगायचं पाठ करून. भैया उद्देश म्हणजे काय, लक्षण म्हणजे काय आणि परीक्षा म्हणजे काय तेवढं समजून घेतलं ना तर ते सहज पाठ होतं. नाही असं नाही, थोडासा उपयोग लावायला लागतो आपल्याला. मराठीतून लिहून घ्या आणि तसं पाहिजे तर संस्कृतमधून वाचा म्हणजे पण समजेल.
तर खरी परीक्षा म्हणजे काय? परीक्ष बाजूने आपण आपल्या आत्म्याला जाणणं हीच खरी परीक्षा. आणि आपल्याला करायचं आहे काय? शुद्धात्मानुभूती हे आपलं प्रयोजन आहे. त्यामुळं त्याचं लक्षण, त्याची परीक्षा हे समजून घेणं ह्या ग्रंथाच्या अध्ययनाचा उद्देश आहे. अजून पुढं मग सांगणार आहे इनका जीवन में क्या लाभ है. तेवढं वाचते मी फास्ट, 2 मिनट राहिले. इनका जीवन में लाभ देखना है. उद्देश्य समझने से हमारे जीवन का उद्देश्य अतीन्द्रिय आनंद से जीना है, यह हम निर्धारित कर सकते हैं. उद्देश्य के बिना हमारा जीवन दिशाहीन नौका की तरह व्यर्थ होते हैं. ज्याच्या जीवनाला उद्देश नाही त्याचं जीवन कसंही भरकटत जातं. जसं तुम्हाला आज सकाळी उठल्यावर काय करायचं हे जर नसेल निश्चित तर काय काय करता हो? झोप काढता. म्हणजे असं दिशाहीन असल्याप्रमाणे मग तिथं जसं म्हणलं ना, तुम्ही लग्न कार्याला कोणाच्या तर घरी गेलाय, तिथं आपलं काय काम नसतं. अक्षता टाकेपर्यंत तर आपलं असं इकडं तिकडं म्हणजे आपलं निर्धारित एम नाही आहे ना काय तिथं. त्यामुळं म्हणलं की उद्देश जिथं ठरला तिथंच तुम्हाला मार्ग मिळणार. लक्षण निर्देश समझने से हमारे अतीन्द्रिय आनंदी जीवन का लक्षण आत्मानुभूति शुद्धोपयोग है. स्वस्वभाव को जानने से ही जीवन शाश्वत आनंद से जी सकते हैं, अन्यथा नहीं. हे लक्षण बनवा आपल्या जीवनाचं की मला आत्मानुभूती करायची आहे, मला सम्यक दर्शनाची प्राप्ती करायची आहे. त्याच्यासाठी जर आपण धडपडलो तर सगळं समजणार. मग आनंदी जगायचं हा उद्देश आहे तर शुद्धात्मानुभूती हेच तुमच्या आनंदी जीवनाचं लक्षण आहे. आणि मग त्याची परीक्षा कशी करायची? खुद एकत्व विभक्त निजात्मा को प्रत्यक्ष प्रामाण्य सहित जानने से आनंद है, निर्विकल्प ज्ञान है, शुद्धोपयोग है, शुद्धात्मानुभव है, सम्यक दर्शन है. पर्याय और परद्रव्य को जानने से दुख अशांति है. इस तरह अतीन्द्रिय आनंद सम्यक दर्शन की परीक्षा करने के हर एक